कारवाईच्या जाळ्यात अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांचा विश्वासू पोलीस कर्मचारी आज अकोला एसीबीनं केलेल्या कारवाईच्या जाळ्यात अडकलाय। पातूर तालुक्यातील दारू विक्रीचा धंदा करणाऱ्या तक्रारदारावर तडीपारी व एमपीडीएस सारखी प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी 5,000 रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर प्रत्यक्षात 3,000 रुपये स्वीकारत असताना पातूरच्या ठाणेदाराचा विश्वासू असलेल्या पवन भाकरे नामक पोलीस कर्मचाऱ्याला आज काही वेळांपूर्वी रंगेहात पंचासमक्ष पकडण्यात आल्यानं पातूर शहरात एकच खळबळ उडाली आहे। पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत असलेल्या तक्रारदार दारू विक्रीच्या धंद्यातून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल असल्यानं त्याच्यावर तडीपार व एमपीडीएची कारवाई न करण्यासाठी पोलीस कर्मचारी पवन भाकरे यांना 5,000 रुपयांची मागणी केली होती। मात्र प्रत्यक्षात त्या भेटीत त्या रकमेत तडजोड करून 3,000 रुपये स्वीकारण्यास सदरहू पोलीस कर्मचाऱ्यानं संमती दिली होती, असं तक्रारदारीच्या पडताळणीत स्पष्ट झाल्यानं सापळा कारवाई करण्यात आली होती। आज काही वेळापूर्वी पातूर शहरातच याबाबत सापळा रचण्यात आला होता। त्यात सांगितलेल्या ठिकाणी व दिलेल्या वेळेवर पवन भाकरे याला 3,000 रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारत असताना रंगेहात जाळ्यात पकडण्यात आला असून त्याच्या विरुद्ध पातूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। सदरहू कारवाई अकोला एसीबीचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनात, अमरावती युनिटचे पोलीस निरीक्षक भारत जाधव यांच्या नेतृत्वात कारवाई पथकातील भूपेंद्र थोरात, दिगंबर जाधव, संदीप ताले यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.